Hello everyone, welcome to RV Sirs English. So students, in this video we are going to learn 10th standard semi-English lesson an encounter of a special kind. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण an encounter of a special kind हा लेसन बघणार आहोत. Let's get started. My father was a medical professional, worked for a private company in Raniganj in West Bengal. सो इथं नरेटर जे आहेत म्हणजे जे कथाकार आहेत ते आपला अनुभव आपल्याला इथे सांगत आहेत. ते म्हणतात की माझे वडील म्हणजे लेखकांचे वडील हे एक मेडिकल प्रोफेशनल होते जे एका प्रायव्हेट कंपनीमध्ये राणीगंज वेस्ट बंगाल इथे काम करत होते. तर मेडिकल प्रोफेशनलचा अर्थ एकतर ते काहीतरी डॉक्टर वगैरे असतील किंवा मेडिकल फील्डशी रिलेटेड व्यावसायिक होते. द ऑफिसर्स इन द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. जेही कंपनीत काम करणारे ऑफिसर्स होते त्या सर्वांचे घरं कंपनीच्या अवतीभोवती जो खूप मोठा कॅम्पस होता म्हणजे खूप मोठा जो परिसर होता त्यामध्येच त्यांचे इंडिव्हिज्युअल बंगलो होते. म्हणजे प्रत्येकाचे सेपरेट असे बंगले कंपनीच्या आवारामध्येच होते. अवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आणि लेखकांचं घर त्या कॅम्पसच्या त्या परिसराच्या एका कोपऱ्यामध्ये होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. आणि त्यांच्या गार्डनला लागूनच ऑफिसर्स क्लब होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. अशा प्रकारे ते कंपाऊंड खूप लक्झरियस होतं. लक्झरियस म्हणजे खूप सुंदर होतं, खूप भव्य होतं, भव्य दिव्य असं होतं. आणि भव्य दिव्य कोणत्या अर्थाने तर ग्रीन ग्रास म्हणजे खूप जास्त हिरवेगार गवत तिथे होते. त्यानंतर कलरफुल फ्लावर्स रंगीबेरंगी फुलं होते. आणि होस्ट ऑफ टॉल मॅजेस्टिक ट्री उंच आणि अतिशय मॅग्निफिसंट ट्रीज म्हणजे उंच वैभवशाली झाडं. अशा प्रकारे हिरवगार असा तो परिसर होता. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊस होल्ड अँड द मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्ट स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीस ऑफ बर्ड्स. त्यांच्या किचन गार्डनमध्ये त्यांच्या परसबागेत असणारे जे सीझनल व्हेजिटेबल्स होते म्हणजे विविध सीझनमध्ये उगवणाऱ्या पालेभाज्या होत्या. आणि त्यासोबतच त्यांच्या घरासमोरील जे मोठमोठे वृक्ष होते मॅग्निफिसंट ट्रीज होते हे सर्व कॉन्स्टंटली स्क्विरल्स म्हणजे खारू आणि इतर मेनी स्पेसीस ऑफ बर्ड म्हणजे विविध प्रजातीचे पक्षी यांना नेहमी आकर्षित करायचे, अट्रॅक्ट करायचे. त्यामुळे आजूबाजूला खूप सारे पक्षी आणि खारू त्यांच्या घराभोवती नेहमीच दिसायचे. A group of langurs had even made their den in an अश्वत्थ ट्री नियर बाय. लंगूरच्या एका ग्रुपने, लंगूर म्हणजे माकडांच्या एका ग्रुपने जवळच अश्वत्थाच्या झाडावर आपला डेन म्हणजे आपला डेरा बसवलेला होता. अशा प्रकारे तिथे माकडंसुद्धा होते. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. अशा प्रकारे लेखक म्हणतात की त्यांच्या एक्झिस्टन्स, त्यांची डेली लाईफ, त्यांचं जे रोजचं जीवन होतं त्या जीवनाचे ह्या सर्व गोष्टी अविभाज्य भाग, पार्ट अँड पार्सल म्हणजे अविभाज्य भाग बनले होते. अशा प्रकारे नॅरेटरला त्या सर्व गोष्टींची खूप सवय झालेली होती. अ स्मॉल इन्सिडंट ऑन अ सॅटर्डे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. एका सॅटर्डे आफ्टरनूनला म्हणजे एका शनिवारी दुपारी एक छोटासा इन्सिडंट म्हणजे प्रसंग असा घडला की ज्यामुळे लेखकाच्या मनावर एक प्रोफाउंड इफेक्ट सोडून गेला. प्रोफाउंड म्हणजे खोलवर, इफेक्ट म्हणजे परिणाम करून गेला. अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज आणि त्यांच्यासमोर त्या प्रसंगाने अनफोल्ड करणे म्हणजे उघड करणे. काय उघडलं? अ होल न्यू डायमेन्शन ऑफ द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. देवाची ही जी निर्मिती आहे, तिचे हे जे चमत्कार आहेत त्याची एक वेगळीच बाजू, एक वेगळाच पैलू त्या दिवशी लेखकांना बघायला मिळाला. असं काहीतरी त्या दिवशी घडलं. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा विकेशन. पूजा विकेशनला काही दिवस होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एन्ग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. आणि इतर लहान मुलांप्रमाणेच लेखकांनासुद्धा हॉलिडेजमुळे म्हणजे सुट्ट्यांमुळे एक खूप छान अपॉर्च्युनिटी, संधी मिळाली होती, पर्वणी मिळाली होती. आणि ते सुद्धा इतर मुलांप्रमाणे वेगवेगळ्या मॅगझिन्समध्ये आणि स्टोरी बुक्समध्ये, कथांच्या पुस्तकांमध्ये तल्लीन होऊन गेलेले होते. ते वाचण्यामध्ये गुंतून गेलेले होते.
जे की स्पेशली पूजा वेकेशनमध्ये पब्लिश व्हायचे. म्हणजे ते पुस्तकं स्पेशली वेकेशन्समध्ये, सुट्ट्याच्या दिवसांमध्ये पब्लिश व्हायचे आणि असे ते पुस्तकं वाचण्यामध्ये लेखक घडून गेलेले होते. आफ्टर अ हार्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. हार्टी म्हणजे एकदम भरपेट जेवण केल्यानंतर नरेटर म्हणजे जे रायटर आहेत ते त्यांचे पॅरेंट्स आणि त्यांचे यंगर सिस्टर्स म्हणजे छोट्या बहिणी हे आफ्टरनून नॅप म्हणजे दुपारच्या झोपेसाठी गेलेले होते, म्हणजे झोपलेले होते. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. आणि नरेटर एक स्टोरी बुक वाचत बसलेले होते, म्हणजे कथेचं पुस्तक वाचत बसलेले होते. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अन ॲडव्हेंचर स्टोरी. आणि त्या दिवशी दुपारी अतिशय शांत वातावरण होतं, त्यामुळे एक ॲडव्हेंचर स्टोरी वाचण्यासाठी, एक साहसी कथा वाचण्यासाठी एक परफेक्ट बॅकग्राऊंड त्यामुळे मिळालेलं होतं. द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग, द इंटरमिटंट चिर्पिंग ऑफ द हाऊस पॅरोज, द हार्श कॉईंग ऑफ अ क्रो, द श्रिल कॉल ऑफ अ काईट फ्लाईंग हाय अबाव द ग्राउंड. मग हे जे सायलेन्स होतं, सायलेन्स म्हणजे ही जी शांतता होती ही अधूनमधून भंग पावत होती. कशामुळे? तर त्यांच्या फॅमिलीच्या स्नोरिंगमुळे, म्हणजे घरच्यांच्या घोरण्याच्या आवाजामुळे. त्यानंतर इंटरमिटंट चिर्पिंग ऑफ हाऊस पॅरोज, आजूबाजूच्या ज्या चिमण्या होत्या त्यांची मध्ये चिवचिवाट ऐकू यायची, किंवा मग हार्श कॉईंग ऑफ क्रो किंवा कावळ्याचा कर्कश आवाज यायचा, किंवा श्रिल कॉल ऑफ काईट किंवा मग घार म्हणजे काईट पक्षाचा जोराचा आवाज ऐकू यायचा, जो की उंच आकाशामध्ये उडत असायचं. तर ह्या सर्व आवाजांमुळे ती शांतता थोडीफार भंग पावत होती. मिनिट्स टिक्ड बाय, आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब्ड इन द बुक. अशा प्रकारे थोडा वेळ निघून गेला, एक मिनिट पुढे सरकला आणि हळूहळू रायटर आपल्या पुस्तकात अधिक मग्न होऊन गेले. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. अचानक त्यांनी ऐकलं की कुत्र्यांचा एक समूह, ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली, खूप जोरजोराने, अतिशय आक्रस्ताळपणे भुंकत होते इन अ डिस्टन्स, म्हणजे दूरवर कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज रायटरला ऐकू आला. आय चूज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. नरेटरनी त्या गोंधळाकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं, कारण त्यांना वाटलं की कुत्र्यांच्या एखाद्या समूहाने एखाद्या हॅपलेस पिगला म्हणजे एखाद्या दुर्दैवी डुकराच्या पिल्लाला पकडलं असणार आणि म्हणूनच ते एवढ्या जोरजोराने भुंकत असणार असा विचार करून नरेटरने तिकडे दुर्लक्ष केलं. बट सून द बार्किंग बिकम लाऊडर अँड मोर अग्रेसिव्ह अँड द अलार्म्ड कॉईंग ऑफ द फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कॅकोफनी. पण लवकरच ते भुंकणं अधिक जास्त जोरात म्हणजे लाऊडर होऊ लागलं, अधिक जोराचं होऊ लागलं आणि जास्त अग्रेसिव्ह होऊ लागलं. म्हणजे अतिशय अग्रेसिव्हपणे, आक्रस्ताळपणे ते कुत्रे भुंकू लागले. आणि त्यातच मग कावळ्यांच्या समूह, फ्लॉक म्हणजे कावळ्यांचा जे थवा आहे त्यांचा एक अलार्म कॉविंग, ज्याला आपण म्हणतो की जो कर्कश आवाज असतो इतरांना सावध करणारा, तो सुद्धा मग त्या गोंधळामध्ये, त्या कॅकोफोनीमध्ये ॲड झाला. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. आणि नरेटरच्या हे सुद्धा लक्षात आलं की हा जो गोंधळ आहे हा जवळजवळ येत चाललेला होता. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. आता नरेटरच्याने राहावलं गेलं नाही, त्यांची जिज्ञासा त्यांना स्थिर बसू देत नव्हती. लिव्हिंग द बुक असाइड आय रश टू द वरेंडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन. त्यांनी बुक बाजूला केली आणि ते घाईघाईत वरांडामध्ये गेले, बाहेर काय सुरू आहे हे बघण्यासाठी. आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. त्यांनी क्लब हाऊसच्या रूफकडे बघितलं, क्लब हाऊसच्या छताकडे बघितलं आणि तिथे त्यांना एक अतिशय भयंकर दृश्य दिसलं. अ बिग मेल लंगूर, अपिअरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, वॉज होल्डिंग द बेबी लंगूर इन हिज हँड्स. एक मोठाच्या मोठा बिग मेल लंगूर म्हणजे खूप मोठा असा वानर, कदाचित तो त्या ग्रुपचा लीडर असावा, तो एका बेबी लंगूरला, एका माकडाच्या पिल्लाला आपल्या हातामध्ये पकडून उभा होता. अँड मर्सिलेसली बिटिंग ऑल ओव्हर विथ द डेफिनेट इंटेंट टू किल. आणि अतिशय मर्सिलेसली, अतिशय निष्ठुरपणे त्याच्या संपूर्ण शरीराला चावे घेत होता. आणि डेफिनेट इंटेंट टू किल म्हणजे
त्या मोठ्या वानराला त्या पिल्लाला मारून टाकायची इच्छा दिसत होती. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड द अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वेर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग नियर बाय वॉचिंग द बेबी बिंग किल्ड. त्या बिचाऱ्या पिल्लाची आई तीसुद्धा हेल्पलेस होती आणि त्यांच्या ग्रुपचे इतर लंगूर्स म्हणजे इतर वानर हे इकडच्या तिकडच्या छतांवर उभं राहून ते दृश्य बघत होते, पण कोणीही त्या पिल्लाला वाचवायसाठी काही करू शकत नव्हतं. I recall the terrible custom in the animal clan, according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. तेव्हा मग तिथे रायटरला ॲनिमल क्लॅन म्हणजे हे जे प्राणी असतात त्यांच्या क्लॅनमधील एक टेरिबल कस्टम, एक अतिशय भयंकर अशी रीत आठवली, ज्यामध्ये जो डॉमिनंट मेल असतो, डॉमिनंट म्हणजे लीडर एक प्रकारे म्हणू शकतो किंवा ज्याचं वर्चस्व असते त्या ग्रुपमध्ये, तो इतर कुठल्याही मेल बेबीला किंवा अडल्टला त्या ग्रुपमध्ये सर्वाईव्ह होऊ देत नाही, म्हणजे जिवंत राहू देत नाही. कारण जर तो छोटा पिल्लू उद्या चालून मोठा झाला तर तो त्यालाच चॅलेंज करेल, त्या मेलला चॅलेंज करेल, म्हणून ते लहान असतानाच त्या अशा पिल्लांना मारून टाकतात. तर हा एक अतिशय भयंकर असा एक कस्टम आहे ॲनिमल क्लॅनमधला, तो रायटरला आठवला. विदाउट लूजिंग एनी टाईम आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड अँड हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मॅराउडिंग लंगूर. रायटर म्हणतात की थोडाही वेळ न गमावता त्यांनी एका हातामध्ये एक काठी उचलली आणि दुसऱ्या हाताने पीस ऑफ स्टोन म्हणजे दगडं हे त्या मॅराउडिंग लंगूर, त्या अतिशय बेभान झालेल्या माकडाकडे फेकू लागले, म्हणजे त्याला मारू लागले दगडाने. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. पण तो लंगूर त्या पिल्लाला मारण्यामध्ये एवढा गळून गेलेला होता की त्याने रायटरच्या असल्ट म्हणजे अटॅककडे लक्षसुद्धा दिलं नाही, त्याला नोटीससुद्धा केलं नाही. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन. पण नंतर मग नरेटरने जास्त दगडं मारायला सुरुवात केली. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय. दुसरीकडे कुत्रेसुद्धा आता जोरजोराने भुंकू लागलेले होते. द चेंज सर्कमस्टान्सेस अँड अ सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. आता ही जी बदललेली परिस्थिती, सर्कमस्टन्सेस म्हणजे परिस्थिती, आता ही जी बदललेली परिस्थिती होती आणि अचानक झालेला त्या लंगूरवर अटॅक होता, म्हणजे एकीकडे रायटर दगडं मारत होते, दुसरीकडे कुत्रेसुद्धा भुंकत होते. फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी. त्यामुळे त्या लंगूरला, त्या माकडाला, त्या पिल्लाला सोडून द्यावं लागलं ओव्हर द स्लोपिंग रूफ ऑफ वरांडा. वरांडाचं जो एक उतरतं छत होतं त्यावर त्यांनी त्या पिल्लाला सोडून दिलं. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपियर्ड टू बी डेड. तो पिल्लू एकदम मरणासन्न स्थितीत वाटत होता, जणू काही मेल्यासारखाच वाटत होता, आणि अशा प्रकारे त्या बेबीला तिथेच सोडून तो लंगूर निघून गेला. ॲज इट बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. जसं जसं त्या पिल्लाची बॉडी त्या छतावरून खाली सरकू लागली, तसं खालील कुत्रे जे होते त्यांची एक्साइटमेंट अधिक वाढू लागली. मॅनिफोल्ड म्हणजे राहून अधिक त्यांची एक्साइटमेंट वाढू लागली, कारण त्यांना वाटत होतं की आता जसं पिल्लू खाली पडेल तसं त्यांना एक चांगलं मील, एक चांगलं जेवण मिळेल कुत्र्यांना, असं वाटत होतं. त्यामुळे ते अधिक त्वेषाने भुंकू लागले. कीपिंग द डॉग्स at bay with a stick, I managed to catch hold of the baby langur's tail just as it tipped over the edge of the tiled roof. तर रायटरने काय केलं, तर आपल्या हाती असलेल्या काडीने त्यांनी कुत्र्यांना एकीकडे थोपवून ठेवलं आणि कसं तरी जेव्हा तो बेबी त्या रूफवरून खाली सटकत होता त्याच्या शेपटीने त्याला धरून पकडलं आणि वरच्यावर त्याला झेललं, म्हणजे त्याला खाली पडू दिलं नाही, कुत्र्यांसमोर पडू दिलं नाही. द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. तो पिल्लू एकदम इनर्ट अँड लाईफलेस म्हणजे एकदम मरणासन्न स्थितीमध्ये जाणवत होता. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि तो नक्कीच एक मेल बेबी होता, म्हणूनच तो मोठा वानर त्याला मारून टाकायचा प्रयत्न करत होता. बाय दिस टाईम माय पॅरेंट्स अँड सिस्टर हॅड कम आउट ऑन टू द वरांडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. त्यावेळेमध्ये त्यांचे रायटरचे आईवडील आणि त्यांच्या बहिणीसुद्धा वरांडामध्ये आल्या होत्या आणि त्यांनी रायटरचं रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे कशाप्रकारे त्यांनी त्या पिल्लाला वाचवलं
ते सर्व ते बघत होते. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. दूरवर त्यांचे शेजारपाजारी जेही होते तेही आवाज ऐकून बाहेर आलेले होते आणि त्यांनीसुद्धा सर्व बघितलेलं होतं. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इन्स्टेड ऑफ द पोल्ट्री कूप. मग रायटर त्या पिल्लाला आपल्या अंगणामध्ये घेऊन गेले आणि पोल्ट्री कूप म्हणजे कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये त्या पिल्लाला त्यांनी झोपवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचेस. त्या पिल्लाच्या संपूर्ण शरीरावर चावल्याच्या खूण आणि स्क्रॅचेस होते, म्हणजे जखमा होत्या. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. आणि काही तर वुंड्समधून, काही जखमांमधून रक्तसुद्धा निघत होतं. ओझिंग म्हणजे वाहने. द बेबी रिमेन मोशनलेस. आणि तो पिल्लू जराही हालचाल न करता तिथे पडून होता. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. रायटरच्या वडिलांनी फर्स्ट एड आणलं, म्हणजे प्रथमोपचार केला आणि त्यांनी ती जी जखमा होत्या त्यातून रक्त वाहायचं त्यांनी थांबवलं, म्हणजे बँडेज वगैरे केला. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग इवन दो हिज ब्रीथ्स वेअर शॅलो. रायटरला बघून जरा हायसं वाटलं की ते पिल्लू अजूनही श्वास घेत होतं, जरी त्याचे श्वास हे खूप हळूहळू चालू होते, पण ॲटलिस्ट ते पिल्लू जिवंत होतं हे बघून रायटरला फार बरं वाटलं. Splashes of cold water made the baby stir, and after a few shaky attempts, he sat up. थोडं थंड पाणी मारल्यानंतर, स्प्लॅशेस म्हणजे शिंपडल्यानंतर, तो बेबी, तो जो पिल्लू होतं, हलू लागला. स्टिअर म्हणजे मूव्ह. अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट ही सॅट अप. आणि थोडं त्याला अजून हलवल्यानंतर तो उठून बसला. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. तो एका शॉकमध्ये होता. तो बेबी खूप धक्क्यामध्ये होता आणि पानांप्रमाणे, जसं वाऱ्यामध्ये पानं फडफडतात त्याप्रमाणे तो थरथरत होता. हिज टू लिटल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स. त्याचे छोटे छोटे डोळे हे अश्रूंनी भरून गेले होते. अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ अ मफल्ड क्राय. आणि तो हमसून हमसून रडू लागला. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वूड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. ज्याप्रमाणे एखाद्या माणसाचा बाळ जे असते त्याला जर ट्रॉमा झाला, त्याला काही धक्का बसला किंवा त्यासोबत काही वाईट झालं, तर तो ज्याप्रमाणे रडतो त्याप्रमाणेच ते माकडाचं पिल्लू जे आहे ते रडत होतं. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना विच एक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड अँड बिगन टेकिंग हेजिस्टंट बाईट्स. तर रायटरने त्याला एक सोललेलं बनाना म्हणजे केळं दिलं, जे त्याने थरथरत्या हाताने घेतलं आणि हळूहळू एक एक तुकडा करत हेजिस्टेटली खाऊ लागला. संकोचत खाऊ लागला. पण तो पिल्लू खूप घाबरलेलं होतं हे आपल्याला यावरून दिसून येते. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. तर आतापर्यंत रायटरचं लक्ष पूर्णपणे त्या बेबी लंगूरला, त्या पिल्लाला रिवाईव्ह करण्यामध्ये होतं, म्हणजे त्याला पुन्हा बरं करण्यामध्ये त्यांचं लक्ष होतं. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बिंग वॉच. अचानक त्यांना एक अशी अनकॅनी फिलिंग, अनकॅनी म्हणजे अस्वस्थ अशी एक भावना की कोणीतरी आपल्याला बघत आहे असं त्यांच्या लक्षात आलं. आय टर्न्ड अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. सो ते थोडे त्या कुऱ्हाड्यापासून बाजूला झाले, त्यांनी वर बघितलं. देअर सॅट द मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ. तिथे त्या पिल्लाची आई बसलेली होती त्यांच्या किचनच्या रूफवर. वॉचिंग एव्हरी मूव्ह आय मेड. आणि रायटर जे जे करत होते ते सर्व ती बघत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. ती तिथे बिचारी चुपचाप बसलेली होती आणि बस बघत होती. कदाचित ती कन्व्हिन्स्ड होती. कन्व्हिन्स म्हणजे तिला पूर्णपणे माहिती होतं की तिच्या पिल्लासोबत काही वाईट होणार नाही आहे. सो ती शांतपणे फक्त बघत होती की रायटर त्या पिल्लासोबत काय काय करत आहे. मीनवाईल द बेबी सेन्स्ड द प्रेझेन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटिल लाऊडर. मध्यंतरी त्या बाळाला सुद्धा लक्षात आलं की आपली आई आसपासच आहे. तो सुद्धा जोरजोरानं आता रडायला लागला. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलाव द मदर ॲक्सेस टू हर बेबी. सो रायटर त्या दरवाजामधून रिट्रीट म्हणजे मागे सरकले, बाहेर पडले आणि त्यांनी त्या मदर लंगूरला तिथे येऊ दिलं, म्हणजे जागा करून दिली तिला यायसाठी. इमिडिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म. पटकन ती आई त्या छतावरून खाली आली आणि तिने त्या बाळाला आपल्या कडेवर उचलून घेतलं.
शी गेव द बेबी अ थोरो बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज. तिने पूर्णपणे त्या बाळाला वरून खालून बघितलं आणि त्याच्या इंजुरीज, त्याच्या जखमा बघितल्या की कुठं कुठं त्याला लागलेलं आहे. अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर बॉसम. आणि त्यानंतर आपल्या कुशीत घेऊन त्याला जोराची मिठी मारली. द बेबी फाउंड ग्रेट सोलस इन हर केअरिंग आर्म्स. आणि त्या बाळाला सुद्धा त्याच्या आईच्या त्या केअरिंग आर्म्समध्ये खूप सोलस म्हणजे खूप बरं वाटलं असं रायटरला लक्षात आलं. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. अशा प्रकारे पुढची काही मिनिटं ती आई त्या बाळाला आपल्या कुशीत घेऊन तिथेच बसून राहिली. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असल्ट. जणू काही ती पॉन्डर करत होती. पॉन्डर म्हणजे विचार करणे, थिंक डीपली. खोल विचार करत होती की कशा प्रकारे आता यापुढे ती आपल्या बाळाला त्या मेल लंगूरपासून वाचवू शकेल. म्हणजे यापुढे सुद्धा तिच्यावर अटॅक व्हायची शक्यता होती. त्यामुळे ती त्याला आता फ्युचरमध्ये कसं सेफ ठेवू शकेल याचा कदाचित ती विचार करत असावी. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. नरेटर म्हणतात की काही सेकंदांसाठी त्या मदर लंगूरने स्ट्रेट माझ्या डोळ्यामध्ये बघितलं. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. रायटर म्हणतात की आजसुद्धा तो लुक, तिच्या डोळ्यांमधलं जी भाव होते ते आजपर्यंत मी विसरू शकलेलं नाही. शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. ती तिच्या डोळ्यांमधून सायलेंट ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता व्यक्त करत होती, कारण नरेटरने तिच्या मुलाचा जीव वाचवलेला होता. ते भाव नरेटर आजपर्यंत सुद्धा विसरू शकलेले नाहीत असं ते म्हणतात. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. ज्या प्रकारे त्या मदर लंगूरने रायटरला थँक्यू म्हटलं, ग्रॅटिट्यूड शो केलं, ते इमोशन, ते सेंटिमेंट, त्या भावना बघून रायटर खूप ओव्हरवेल्म झाले. म्हणजे त्यांना खूप भारावून गेले. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅप. तिथे एक युनिव्हर्सल मदर म्हणजे एक वैश्विक आई बसलेली होती, जी आपल्या एका स्ट्रिकन चाइल्ड म्हणजे काहीतरी वाईट घडलेल्या मुलाला आपल्या जवळ घेऊन बसलेली होती. अशी ती एक युनिव्हर्सल मदर त्यांना तिच्यामध्ये, त्या मदर लंगूरमध्ये दिसली. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रिच्ड अवर किचन रूफ. त्यानंतर एका झटक्यात त्या पिल्लाला आपल्या पोटाशी कवटाळून धरून ती त्यांच्या त्या किचन रूफवर पोहोचली. शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर. तिने आजूबाजूला बघितलं की तो दृष्ट मेल लंगूर कुठे दिसतो का. अँड देन लेफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. आणि त्यानंतर जिथे ते व्हायलंट एन्काउंटर झालं होतं, तिथे ती घटना घडली होती, हिंसक घटना घडली होती, ती जागा सोडून त्या जागेच्या विरुद्ध दिशेनं ती मदर लंगूर निघून गेली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी that interspecies communication and mutual trust is indeed a reality. ते जी एक शॉर्ट मीटिंग झाली मदर आणि त्या बेबी लंगूर सोबत, त्यावरून नरेटर कन्व्हिन्स झाले की इंटरस्पेसिस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज अ रियालिटी. इंटरस्पेसिस कम्युनिकेशन म्हणजे दोन विविध प्रजातींमधले जे संवाद आहे आणि एकमेकांविषयी वाचणारा म्युच्युअल ट्रस्ट म्हणजे विश्वास आहे, हे खरोखरच एक रियालिटी आहे, सत्य आहे. असं होऊ शकते की दोन अलग अलग प्रजाती सुद्धा एकमेकांशी बोलू शकतात. अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड द रिलेशनशिप हम्स इन टू ॲक्शन. आणि जर एखाद्याने योग्य तार छेडली तर हे जे रिलेशनशिप आहे, हे जे नातेसंबंध आहे, ते सत्यात उतरतात, ते ॲक्शनमध्ये येतात. हे रायटरला आज कळलं. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन between man and animal, but that there were other means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. त्या दिवशी रायटरच्या लक्षात आलं आणि त्या मदर लंगूरने सुद्धा त्यांना शिकवलं एक प्रकारे की फक्त फूड म्हणजे अन्न हे कम्युनिकेशनचं माध्यम असू शकत नाही माणसामध्ये आणि प्राण्यामध्ये. असं नाही की आपण जर फक्त प्राण्यांना खायला दिलं तरच ते आपल्या जवळ येतात. जर एक ट्रस्ट म्हणजे विश्वास, कंपॅशन म्हणजे दया आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे एकमेकांना आपण समजून घेतलं तर माणसामध्ये आणि प्राण्यामध्ये सुद्धा एक कम्युनिकेशन, एक संवाद होऊ शकतो. हे आज त्यांना
त्यांच्या एक्सपिरियन्सवरून लक्षात आलं होतं. 55 years have passed since that day. रायटर म्हणतात आज त्या दिवसाला, त्या घटनेला 55 वर्ष उलटले. आय एम नाऊ 70 years old. आणि आज मी 70 वर्षाचा आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. पण आजही मला ते एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड जसंच्या तसं आठवते. म्हणजे त्या दिवशी घडलेली जी भेट होती किंवा चकमक होती ती आजही मला जशी तशी आठवते, असं रायटर म्हणतात. तपन मुखर्जी यांनी लिहिलेला हा लेसन आहे. मित्रांनो, आय होप सर्वांना हा लेसन खूप चांगल्या प्रकारे समजला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.